मामा सांगत असत त्यांना स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन केव्हा झालं पहिल्यांदा. त्याची हकीकत त्यांनी अशी नोंदवलेली आहे की स्वामी महाराजांनी नारायण भट्ट महाराजांना जेव्हा अनुग्रह केला तेव्हा त्यांना सांगितलं होतं की दर नागपंचमीला पुण्याच्या नागेश्वर मंदिरामध्ये शिधा नेऊन देत जा नाथपंथी साधूंना, आणि तो शिधा मिळाल्याची पावती आम्ही देतो दरवेळेला. तर तो क्रम होता. मामांचे आजोबा म्हणजे नारायण भट्ट, नंतर मामांचे मामा नरहर भट्ट, हे दोघेही अधिकारी पुरुष त्या परंपरेतले नागपंचमीच्या दिवशी शिधा देऊन यायचे. त्या दिवशी कुठून कोण जाणे, पण त्या देवळामध्ये काही नाथपंथी साधू यायचे. त्यांना शिधा देऊन घरी आल्यावर घरी सर्वत्र सुगंध सुटायचा आणि स्वामी महाराज साक्षात प्रकट व्हायचे. त्यांचं दर्शन नारायण भट्ट महाराजांना, मातोश्रींना आणि नरहर भट्ट महाराजांना व्हायचं. मामा त्यावेळेला लहान होते. ज्या वेळेला थोडी जाण मामांना आली तेव्हा त्यांनी एका अशा प्रकटीकरणाच्या वेळेला मातोश्रींना विचारलं की आई, हा सुगंध सुटलाय, स्वामी महाराज इथे प्रकट झाले म्हणून तुम्ही सांगता, कारण इथे तेज समोर दिसतंय, तुम्ही सगळे त्यांना साष्टांग प्रणिपात करत आहात, मला ती का दिसत नाही? तर मातोश्री त्यांना म्हणाल्या, बाळा, त्यांनी दिसावं, त्यांनी कृपा करावी, यासाठी खूप पुण्य गाठीशी लागते, तप गाठीशी लागतं, आणि त्याही व्यतिरिक्त त्यांची इच्छा लागते, त्यांची कृपा लागते. तर असं त्यांनी म्हटल्यावर मामा म्हणाले की आई, मी तुला वचन देतो की जर स्वामी महाराजांनी कृपा करून मला दर्शन दिलं तर आयुष्यभर मी साधना आणि त्यांची सेवा सोडणार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर स्वामी महाराज खदखदा हसत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी मामांना दर्शन दिलं. हे त्यांचं पहिलं दर्शन. आणि नंतर आपण संबंध क्रम मामांच्या आयुष्यातला बघितला तर लक्षात येईल की त्यांनी स्वामी महाराजांच्या इच्छेशिवाय एकही गोष्ट कधीही केली नाही.